नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर कोणता देश हा हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे चीन हा देश हायड्रोजनवर चालणारी ट्रेन सुरू करणारा आशियातील पहिला देश ठरलेला आहे. आणि जगामधील अशी ट्रेन सुरू करणारा चीन हा कितवा देश आहे? तर दुसरा देश आहे. याआधी हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ही जर्मनी या देशामध्ये सुरू करण्यात आली होती आणि त्यानंतर अशी ट्रेन सुरू करणारा चीन हा जगातील दुसरा तर आशियातील पहिला देश ठरलेला आहे. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चलत जा. उत्तर चुकलं तरी काही हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. कोणते राज्य हे डिजिटल बँकिंग पूर्णपणे लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता नुकतेच केरळ हे राज्य डिजिटल बँकिंग पूर्णपणे लागू करणारे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता केरळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामधील किमान एक बचत आणि चालू खाते हे डिजिटल करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे डिजिटल बँकिंग पूर्णपणे लागू करणारे केरळ हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि याआधी 2021 मध्ये केरळमधील त्रिशूर हा जिल्हा राज्यातील पहिला पूर्ण डिजिटल बँकिंग जिल्हा ठरला होता. आणि पहा, केरळमध्ये डिजिटल डिवाइड कमी करण्यासाठी केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क म्हणजेच केफॉन हा प्रकल्प सुद्धा राबवला जात आहे आणि आता हा प्रकल्प सध्या 90% पूर्ण झालेला आहे. आणि हा प्रकल्प एकदा पूर्ण झाल्यानंतर केरळमधील प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत किंवा अगदी मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि याबरोबर हे सुद्धा नोट करून घ्या, केरळने डिजिटल क्षेत्रातील योगदानासाठी 3 डिजिटल पुरस्कार जिंकलेले आहेत आणि त्यापैकी केरळच्या क्षीरश्री पोर्टलला रौप्य पदक देण्यात आलेलं आहे, डिजिटल वर्कफोर्स मॅनेजमेंट सिस्टीमला प्लॅटिनम पुरस्कार आणि कोट्टायम जिल्हा प्रशासनाला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच इंटरनेटचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित करणारे केरळ हे देशातील एकमेव राज्य आहे. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. अंडर 15 ब्रिटिश ओपन स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर अंडर 15 ब्रिटिश ओपन स्क्वॅश स्पर्धेचे विजेतेपद हे अनाहत सिंग यांनी पटकावलेलं आहे. आणि अंतिम सामन्यामध्ये अनाहत सिंग यांनी इजिप्तच्या सोहेल हजेम यांना हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. आणि तसेच ही जी ब्रिटिश ज्युनियर ओपन स्पर्धा आहे यामध्ये अनाहत सिंग यांनी तिसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली होती आणि तसेच दुसऱ्यांदा ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि दोनदा ही स्पर्धा जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या भारतीय ठरलेल्या आहेत. याआधी 2019 मध्ये त्यांनी 11 वर्षाखालील ब्रिटिश ओपन स्क्वॅश स्पर्धा जिंकली होती आणि तसेच 13 वर्षाखालील मुलींच्या गटात उपविजेतेपद सुद्धा मिळवलेलं आहे. आणि तसेच यांच्याविषयी अजून सांगायचं झालं तर गेल्या वर्षी यांनी बर्मिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या भारताच्या त्या सर्वात तरुण खेळाडू ठरल्या होत्या. आणि आता ही जी ब्रिटिश ओपन स्क्वॅश स्पर्धा आहे याचं आयोजन दरवर्षी जानेवारी महिन्यात ब्रिटनमध्ये करण्यात येतं. आणि आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा. आता नुकतेच लडाखची संस्कृती, भाषा आणि रोजगाराच्या रक्षणाच्या उपाययोजनासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे? तर आता ही जी समिती आहे ही समिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या समितीमध्ये एकूण किती सदस्य आहेत? तर या समितीमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. आणि आता ही जी समिती आहे ही समिती लडाखची भौगोलिक स्थिती आणि सामरिक महत्त्व लक्षात घेऊन लडाखची संस्कृती आणि भाषा जतन करण्याबाबत चर्चा करणार आहे. आणि आता अशी समिती स्थापन करण्याची गरज का पडलेली आहे? तर पहा, लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यापासून लडाखच्या नागरिकांकडून लडाखचा समावेश हा 6व्या अनुसूचीमध्ये करण्यात यावा अशी सातत्याने मागणी होत आहे आणि त्यासाठीच आता ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 14 पहा. अलीकडेच भाजपचे ज्येष्ठ नेते केसरीनाथ त्रिपाठी यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले आहे. तर आता हे जे केसरीनाथ त्रिपाठी आहेत यांनी खालीलपैकी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केले होते? तर केसरीनाथ त्रिपाठी यांनी पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्य केलेलं आहे. आणि ते कोणत्या काळामध्ये या राज्याचे राज्यपाल होते? तर 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल पद सांभाळलेलं आहे. आणि तसेच या दरम्यानच त्यांनी बिहार, मेघालय आणि मिझोरामच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देखील सांभाळलेला आहे. आणि ते उत्तर प्रदेश विधानसभेवर 6 वेळा निवडून गेले होते आणि त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेचे 3 वेळा अध्यक्षपद देखील सांभाळलेलं आहे. तर यांच्याविषयी एवढे पॉइंट नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 17व्या प्रवासी भारतीय दिवस सोहळ्याचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे? तर आता या 17व्या प्रवासी भारतीय दिवस सोहळ्याचे आयोजन हे इंदोर या शहरामध्ये करण्यात येत आहे. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील इंदोर येथे या प्रवासी भारतीय दिवस सोहळ्याचे उद्घाटन केलेलं आहे. आणि या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण आहेत? तर गयानाचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद इरफान हे या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत. आणि तसेच यामध्ये सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आता हे दोन्ही नाव लक्षात राहू द्या. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे गयानाचे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद इरफान आहेत आणि तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुरिनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी हे उपस्थित राहिलेले आहेत. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी परदेशातील भारतीयांच्या स्मरणार्थ सुरक्षित जाय प्रक्षित जाय या पोस्टल तिकिटाचेही अनावरण केलेलं आहे. आणि यावेळेसच्या या प्रवासी भारतीय दिवसाची थीम काय आहे? तर प्रवासी रिलायबल पार्टनर्स इन इंडियाज प्रोग्रेस इन द एज ऑफ अमृत अशी यावेळेसची या प्रवासी भारतीय दिवसाची थीम आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी प्रवासी भारतीय दिवस प्रदर्शनाचे देखील उद्घाटन केलेलं आहे. आणि या प्रदर्शनाची थीम काय होती? तर आझादी का अमृत महोत्सव कंट्रीब्युशन ऑफ डिस्पोरा इन इंडियन फ्रीडम स्ट्रगल अशी यावेळेस या प्रदर्शनाची थीम होती. आणि तसेच 9 जानेवारी रोजी भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस सुद्धा साजरा करण्यात येतो. आणि हा दिवस का साजरा करण्यात येतो? तर 9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून भारतात परतले होते. यासाठी त्यांच्या स्मरणार्थ हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. आणि प्रथम हा दिवस 2003 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि पहा, पहिला प्रवासी भारतीय दिवस 2003 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. आणि आता या आधीचा 16वा प्रवासी भारतीय दिवस 2021 मध्ये कोरोनामुळे व्हर्च्युअली आयोजित करण्यात आला होता. आणि तसेच 15वा प्रवासी भारतीय दिवस 2019 मध्ये उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे आयोजित करण्यात आला होता. 14वा 2017 मध्ये कर्नाटकमधील बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता. 13वा 2015 मध्ये गुजरातमधील गांधीनगर येथे आयोजित करण्यात आलेला आहे. आणि 12वा प्रवासी भारतीय दिवस 2014 मध्ये नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर तर्फे जागतिक नेतृत्वासाठी पुरस्कार म्हणजेच अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे? तर आता हार्वर्ड लॉ स्कूल सेंटर तर्फे अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप या पुरस्काराने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांना सन्मानित करण्यात येणार आहे. आणि त्यांना हा पुरस्कार कशासाठी देण्यात येत आहे? तर देशातील आणि जगभरातील विधी व्यवसायातील त्यांच्या आजीवन सेवेची दखल घेऊन त्यांना या अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. आणि पहा, DY चंद्रचूड यांच्याविषयी हे सुद्धा नोट करून घ्या. DY चंद्रचूड यांनी युनायटेड स्टेट्समधील हार्वर्ड लॉ स्कूलमधून LLM ही पदवी प्राप्त केलेली आहे. आणि तसेच याच हार्वर्ड लॉ स्कूलमधून त्यांनी ज्युरिडिकल सायन्समध्ये डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केलेली आहे. आणि आता याबरोबरच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, सर्वोत्कृष्ट जागतिक स्पर्धात्मक ऊर्जा कंपनी पुरस्काराने NHPC लिमिटेड या कंपनीला सन्मानित करण्यात आलेला आहे. विन फ्युचर स्पेशल प्राइज अवॉर्डने प्रोफेसर थलपिल प्रदीप यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. BBC स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयरने बेथ मेड, 30वा एकलव्य पुरस्कार स्वस्ती सिंग, पर्सन ऑफ द इयरने सोनाक्षी सिन्हा आणि रोहिणी नय्यर पुरस्काराने सेत रिचम संगतम यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 7 पहा. महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद हे नेदरलँडच्या टॉलन ग्रिक्सपूर यांनी पटकावलेलं आहे. आणि आता ही जी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा आहे याची कितवी आवृत्ती होती? तर 5वी आवृत्ती होती. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे? तर पुण्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि तसेच या स्पर्धेमधील दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर सॅन्डर गिले आणि जोरान विलिजन यांनी यामध्ये दुहेरीतील विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि 2018 पासून ही स्पर्धा महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धा या नावाने ओळखली जात आहे. याआधी चेन्नई ओपन टेनिस स्पर्धा या नावाने ही स्पर्धा ओळखली जात असे. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता नुकतेच रिव्होल्युशनरी द ऑदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया ऑन इट्स फ्रीडम या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या पुस्तकाचे लेखक हे संजीव सन्याली आहेत. तर लक्षात राहू द्या, रिव्होल्युशनरी द ऑदर स्टोरी ऑफ हाऊ इंडिया ऑन इट्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक हे संजीव सन्याली आहेत. आणि तसेच याआधी सुद्धा काही महत्त्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर यामध्ये प्रिन्स हॅरी यांचं स्पेअर हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि तसेच डॉक्टर AK द्विवेदी यांचं ह्युमन एनाटॉमी,
सी रंगराजन यांचं फोक्स इन द रोड, मिशेल ओबामा यांचं द लाईट वी कॅरी, विक्रम संपत यांचं ब्रेव हार्ट्स ऑफ भारत, विग्नेट्स फ्रॉम इंडियन हिस्ट्री, सायमन मॉन्टिफ्युअर यांचं द वर्ड अ फॅमिली हिस्ट्री, शेन वॉटसन यांचं विनिंग द इनर बॅटल, बिमल जालान यांचं फ्रॉम डिपेंड्स टू सेल्फ रिलायन्स आणि शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. अलीकडेच पार पडलेल्या हिंद केसरी या कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर आता ही जी हिंद केसरी आहे या स्पर्धेचं विजेतेपद हे पुण्याच्या अभिजित कटके यांनी पटकावलेलं आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ही भारतीय पारंपरिक शैली कुस्ती संघटनेद्वारे आयोजित करण्यात येते आणि याचं आयोजन हैदराबाद येथे करण्यात आलं होतं. आणि तसेच आता ही स्पर्धा जिंकणारे अभिजित कटके हे दुसरे पुणेरी मल्ल ठरलेले आहेत. आणि त्यांच्या आधी ही स्पर्धा जिंकणारे पहिले पुणेरी मल्ल कोण आहेत? तर योगेश दोडकर हे पहिले पुणेरी मल्ल आहेत ज्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. आणि तसेच आता हे जे अभिजित कटके आहेत त्यांनी याआधी 2017 मध्ये महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलेलं आहे. आणि तसेच 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा सुद्धा यांनी जिंकलेली आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी जागतिक हिंदी दिन हा 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि आता हा जो दिवस आहे हा दिवस 10 जानेवारी रोजीच का साजरा केला जातो? तर 10 जानेवारी 1975 रोजी महाराष्ट्रामधील नागपूर येथे पहिली जागतिक हिंदी परिषद आयोजित करण्यात आली होती आणि त्यासाठीच हा दिवस दरवर्षी 10 जानेवारी रोजी साजरा केला जातो. आणि हा दिवस प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर हा दिवस प्रथम 2006 मध्ये साजरा करण्यात आला होता. आणि पहा आता आपली जी हिंदी भाषा आहे ही इतर कोणकोणत्या देशामध्ये बोलली जाते तर हे सुद्धा नोट करून घ्या. यामध्ये नेपाळ, मॉरिशियस, गयाना, सुरिनाम, त्रिनिदाद, टोबॅगो आणि फिजी या देशांचा समावेश होतो. आणि तसेच राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी भारतामध्ये 14 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय हिंदी दिन साजरा केला जातो. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. US हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचे नवे अध्यक्ष म्हणून कोण निवडून आले आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.